गोपाळ, अरे काय लागलं रे? अरे काय झालं तुला? आई. हा? अरे काय रे? काहीतरी कापल्यागत वाटायला लागलं रे. काय झालं? अहो, बघा की केवढं लागलं या. अरे कापल्यागत वाटतंय. आब ते कुठं बाचाबाची करायला गेलतस? कुठेतरी गेला होतास तू. रंगपंचमीच्या इथं नव्हतास तू. हा गेला असेल कुठेतरी मुडद पाडायला आणि आला असेल अंगाशी, पण आहे ना चोराला शिरजोर कोणतरी भेटला असेल. गोपाळ, तू त्यांच्याकडे नक्की लक्ष दे. सांग बरं कसं लागलं तुला ते? आई ते रंग लावताना कोणाच तरी हात लागला, ते नख लागलाय कोणाच तरी. आपण एवढं कसं काय नख लागलं? आता मी एवढ्या कुस्त्या खेळलो, लई वेळा नख लागलं मला. एवढी जखम नाही कवा झाली बाबा. हा त्याच्या बायकोनी जखम केली असेल त्याला धडा शिकवायसाठी. हा तसा असेल तर ह्यो विषय इथंच संपवा. काय हे दोघांमधली गोष्ट दोघातच राहू द्या. त्याला आता जास्त बोलता नाही येणार. हा? दोघांची गोष्ट म्हणजे काय? आता बायकोचं नख कवा लागतंय आपल्याला माहित आहेच की. हा? अहो काय हे? काय काय बोलताय तुमचं आपलं काहीतरीच. गोपाळ खरं सांग कसं लागलं बघू तुला हे? अगं नाही आई, लालजींचं नख नाही, ते मित्राचा खरंच कोणाच तरी लागलाय, ते असा रंग लावता. अहो जरा आत येतं का? हा आलो आलो. हाय का आता? आहो जरा आत येता का? गे लुटू लुटू गोपालजी आतमध्ये. बाई फुलाताय बघ बाई जरा, तुझा लेख म्हणजे लईच बायकोचं बैल झालाय काय. गप ग जरा. आणि तुझा पोरगा जामकरचा बैल झालाय, त्याचा घरात काहीच उपयोग नाही. चापी असं वाटतं आता उठावं आणि हिला इथेच कायमचा आराम द्यावा. पण हिच्याकडे माधुरीचे हार्याचे पैसे आहेत म्हणून शांत बसावं लागतंय. ते कळले की हिचा गेम वाचवलाच नाही. पैशांसाठी हिला असं सोडणं, हिच्यासोबत राहणं धोक्याचं आहे. हिचं जिवंत राहणंच माझ्यासाठी धोक्याचं आहे. गाढ झोपलीये की हीच संधी आहे हिला संपवायची. तुझ्यामुळे अडकून पडलोय मी. तुझ्यामुळे माझ्या हाती लागणारे पैसे गेले. आता तुला नाही सोडणार मी. असा विचार पण मनात आणू नका. झोपा गप, नाहीतर तुमचा सगळा काळा चिट्टा पोलिसांच्या हाताला लागल. Lali, I love you. I love you.
बोला. कुठे आहात हो तुम्ही? कुठं असणार? तुमच्या समोरच दुकानावर निघालोय की. अहो थांबा थांबा, जरा आजूबाजूला दाखवा ना, म्हणजे कॅमेरा फिरवा ना. झालं समाधान? मला वेड्यात काढू नका. नाही जमणार तुम्हाला. अहो शालिनीच्या घराकडचा रस्ता आहे हा, आपल्या दुकानाकडचा नाहीये. गप गुमान दुकानावर जावा, नाहीतर त्या शालिनीचा खून करून तिची बॉडी जामकरच्या घरासमोर टाकेन. आणि ह्या वेळेला मी तुम्हाला वाचवायला पण येणार नाही, लक्षात ठेवा. लवकर कामावर जावा आणि लवकर या, मी वाट बघते. त्या लालीच्या तर तिचं काहीतरी केलं पाहिजे.